मी सांगू इच्छिते, मी पोलीस भगिनी आहे, पोलीस पत्नी आहे आणि पोलीस माताही आहे. प्रत्येक वेळेला नितेश राणे काहीतरी पोलिसांबद्दल बोलतोच, पण पोलिसांच्या कुटुंबाबद्दलही आली जास्त बोलायला लागले. त्याच्या तोंडात सतत पोलिसांच्या बायका विषय असतो. त्याला काय म्हणजे नक्की काय त्याला बोलायचं आहे? आमचं कुटुंब त्यांच्या रक्षणासाठीच असतं, त्याला नक्की काय बोलायचं आहे? आणि पहिली गोष्ट म्हणजे तो पहिल्या वेळेला जेव्हा जो बोलला होता, त्याने जे काही गरळ ओकली होती पोलिसांच्या विरोधात, कुटुंबाविरोधात, तेव्हा आम्ही पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याच्यानंतर आम्ही आमचे खात्याचे जे गृहमंत्र्यांना आम्ही तक्रार केली होती, त्यांच्या पीएनची तक्रार स्वीकारली होती. त्याच्याकडे आमच्याकडे फोटो आहेत त्याचे. परत वर्ली पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. वर्ली पोलीस स्टेशनला त्यांनी आम्हाला नंतर हे करायलाही बोलवलं, स्टेटमेंट घ्यायला बोलवतात 4-8 दिवसांनी. तीही आम्हाला बोलली. त्याच्यानंतर तिथेही आम्ही जाऊन बऱ्याच पोलीस पत्नींनी स्टेटमेंट दिली आणि त्याच्यानंतर कोणतीहीच कारवाई झाली नाही आजपर्यंत. तर त्याच्यावर कोणती कारवाई का नाही झाली? तर मला प्रश्न दुसऱ्या कोणाला आमच्या कमिशनर साहेबांना विचारायचं आहे की तुमच्यावर काही राजकीय दबाव आहे का? तुम्ही कारवाई का नाही केली? गोरगरिबांवर कोणावर काही कसलीही कंप्लेंट असू दे त्याच्यावर कारवाई होते ना, मग नितेश राणेवर कारवाई का नाही झाली? आणि दुसरी गोष्ट अशी, दुसरा प्रश्न मला ह्यांना विचारायचा आहे, आमच्या खात्याचे चालक पालक माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री, ह्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की नितेश राणे जे काही पोलिसांबद्दल बोलतो, पोलिसांच्या कुटुंबांबद्दल बोलतो, त्यांच्या पत्नींबद्दल बोलतो, त्याच्या वक्तव्याशी आमचे गृहमंत्री सहमत आहेत का? मॅडम, पुढची भूमिका काय राहील तुमची? मग सहमत आहेत का? आणि सहमत नसतील तर ते कारवाई का करत नाहीत? मग आम्ही त्याने सहमत आहे असं गृहीत धरायचं का? जर त्यांनी कारवाई केली असती, पुढची कारवाई तर मी सांगतेच नंतर, पण त्यांनी जर त्यावेळेला कारवाई केली असती तर आता हा परत भुंकायला उभा राहिला नसता. हा प्रत्येक वेळेला त्याला माहिती आहे का पोलीस भरती, पोलीस अधिकारी होणं किंवा पोलीस PSI होणं किंवा पोलीस शिपाई होणं किती कठीण काम आहे? हा बापाच्या जीवावर स्टेजवर चढलेला माणूस आहे, ह्याला काही माहीत नाही आहे. हो, उठसूट पोलिसांबद्दल, पोलिसांच्या बायकांबद्दल काही बोलत असतो. आता म्हणजे नक्की करायचं का ह्याच्याबद्दल? त्याच्यावर कारवाई का होत नाही आहे? आमची आता अशी भूमिका आहे, आम्ही थोड्या दिवसाची मुदत देणार आहोत. जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर पोलीस पत्नी संपूर्ण आम्ही रस्त्यावर उतरून वर्ली सीपेस आम्ही रस्ता रोको करणार आहे. जर ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर वर्ली सीपेसला रस्ता रोको केला जाईल. आणि पोलीस कुटुंबाबद्दल तर बोलतो, आता पोलीस पत्नींबद्दल का बोलायला लागलाय? त्याला पोलीस पत्नींबद्दल, नेहमी पोलीस पत्नींबद्दल त्याचा काय उद्देशाने बोलतो? आता मला असं वाटतं या सगळ्या जमलेल्या पोलीस पत्नींना त्याला भेटण्याची फार उत्सुकता आहे. आम्हाला त्याला भेटायचं आहे, ते सुद्धा रस्त्यावर भेटायचं आहे. आम्हाला त्याला भेटायचं आणि रस्त्यावर भेटायचं आहे. आणि तेव्हा त्याला कळेल की पोलीस पत्नी काय आहेत, तेव्हा त्याला कळेल की पोलीस पत्नी काय आहेत हे तेव्हा त्याला कळेल. त्याला आता आम्हाला भेटायचंच आहे. पोलीस पत्नी माहीत आहे का तुला काय? ते जेव्हा पोलीस ड्युटीवर असतो ना तेव्हा त्याचं पूर्ण कुटुंब, त्याचे सासू सासरे, त्यांचे आजार उपचार, मुलांचं शिक्षण, पोलीसवाल्यांना कोणत्या डिव्हिजनला मुलगा आहे तो माहीत नसतो. या सगळ्या गोष्टी पोलीस पत्नी करत असतात. तुम्हाला कोणी अधिकार दिला आमचं नाव घ्यायचं स्टेजवर? तुम्हाला कोणी अधिकार दिला पोलीस पत्नींबद्दल बोलायचा? आता आम्हाला ह्याला भेटायचंच आहे. हा कुठे भेटेल ना तिथे हा मारच खाईल पोलीस पत्नींचा. त्यांनी आमची माफी मागावी, त्याने माफी मागावी. आणि फडणवीस साहेबांनी आमच्या सर्व महिलांतर्फे आमची विनंती आहे, पण आमच्या गृह खातं ज्यांचे आमचे पालक आहेत, जे आमचे चालक आहेत, त्या गृह खात्याच्या आम्हाला फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे, ह्याच्यावर योग्य ती कारवाई करा. झालीच पाहिजे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर आम्ही रस्ता रोको घेणार. गोष्ट आहे अशी की ह्या प्रत्येक वेळेला कधी बोलतो की म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा तो भाषणाला जातो त्याचा विशेष पोलिसांच्या विरोधात असतो, पोलिसांच्या फॅमिलीच्या विरोधात असतो. कधी म्हणतो माझा केंद्रात बाप आहे, कधी म्हणतो माझा सागर बंबल्यावर बाप आहे. ह्याचे बाप आहे तरी किती? महाराष्ट्राला कळू दे एकदा महाराष्ट्राला कळू दे की ह्याचे बाप किती आहेत. मी तर राणेताईला असं मला ह्याच्याकडून अपेक्षाच नाही की हा पोलीस पत्नींचा काही रिस्पेक्ट करेल, अशी मला त्याच्याकडून अपेक्षाच नाही. कारण जो मुलगा आपल्या जन्मदात्या आईला एवढा बदनाम करू शकतो तो पोलीस पत्नींची काय रिस्पेक्ट करणार? पण माझी राणेताईने एकच नम्र विनंती आहे, हा तुमचा नित्या घरी आला ना की त्याच्या एक कानपडीत सणसणून देऊन त्याला त्याचा घरातला बाप दाखवा प्लीज. कोण आहे तो? त्याला बाप दाखवा. मला फक्त सगळ्या पोलीस पत्नीविषयी आम्हाला एवढंच विचारायचं आहे की प्रत्येक वेळी त्यांनी पोलिसांच्या फॅमिलीला काय इन्व्हॉल्व करतात. प्रत्येक ठिकाणी कुठलाही काही मॅटर झालं की त्यांना फक्त पोलीस आणि त्यांची फॅमिली, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे की बाबा तू अशा ठिकाणी बदली करायची, त्या बायकोचा फोन पण लागणार नाही. म्हणजे तू आहे कोण? प्रत्येक वेळी तू आम्हाला धमकी देणार, तू आहे कोण? एक वेळ जेव्हा महिला त्याच्या फॅमिली जेव्हा घरात घुसेल तेव्हा तुला कळेल का? तुझ्या फॅमिलीपर्यंत आम्ही गेलो तुला आवडेल का? या गोष्टी प्रत्येक वेळी तुला जर घरातून बाहेर पडायचं तर पोलिसाशिवाय बाहेर पडत नाही. तू एकदा पोलिसाशिवाय बाहेर पड, मग आम्ही पोलीस पत्नीला दाखवतो. आणि माझी एक विनंती तुला दाखवतो की कसं आहे. प्रत्येक वेळी तू जर असं लास्ट टाइम बोलला होता तेव्हा तू माफी मागितली नाही, तेव्हा आम्ही ठीक आहे चला जाऊ दे. पण यावेळी प्रत्येक तुझा वारंवार तुझं हे वाढतच चाललेलं आहे.
प्रत्येक ठिकाणी झाली म्हणूनच एवढी परत त्यावेळेस जर त्यांनी ऍक्शन काय घेतली असती, फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस तो बोलत राहणार, तुम्ही त्याच्यावर गप्प बसून राहणार, हे जे पुन्हा वाढत राहणार आहे ह्या गोष्टी, आणि त्याचे पुन्हा हे वाढतच राहणार. हा आज बोलला, उद्या बोला, नंतर दुसऱ्या वेळेला बोलेल. याला वाटायच्या पोलिसांच्या मागे कोणीच नाहीये, तर पोलिसांच्या मागे कोण नसल्यामुळे तो त्याचे हे सगळं चाललेलं आहे ना. कारण का लास्ट टाइम ते बोलले होते की सागर बंगल्यावर मी गेलो की पूर्ण माझे सगळे मॅटर सॉल्व्ह होतात. सागर बंगल्यावर काय आहे आम्हाला मग कळू द्या. सागर बंगल्यावर काय म्हणजे आम्ही पण तिकडे जाऊ. आणि ह्याच्यावरती फडणवीस साहेबांना आम्हाला विनंती आहे की त्यांनी आम्हाला ह्याच्यावरती पूर्ण न्याय दिला पाहिजे. आता ह्याच्या पुढे जर त्यांनी हे बोललं म्हणजे आता तर आम्हाला ते निवेदन नाही, आता तर आम्हाला आम्ही निवेदन देणार नाही, आता आम्हाला जे काय करते आम्ही ऍक्शन घेणार आहे. आणि प्लीज फडणवीस साहेब तुम्ही काही ते करा बस. जमलेलो आहोत. कारण काय प्रत्येक वेळी वेळोवेळी तुम्ही पोलिसांच्या पत्नींबद्दल, पोलीस कुटुंबाबद्दल किंवा जे तुमचे संरक्षण करतात त्यांच्याबद्दल तुम्ही असे वाईट साईट शब्द बोलत असाल आणि तुम्ही राजकारणी तुमचं राजकारण खेळा, पण त्याच्यात आमच्या कुटुंबाला किंवा आमच्या लोकांना का भरडताय तुम्ही लोक? आमच्या लोकांना तुम्ही लोकांनी काय दिलंय? हां, पोलीस कुटुंबाने तुमच्या लोकांचं काय केलंय? काय केलं? महिला मंडळाने काय केलंय तुमचं? किंवा आम्हाला त्यांनी माफी मागावी पहिली गोष्ट म्हणजे, नाही तर आम्हाला काहीतरी पुढे करायलाच लागेल. त्याच्यावर तर कारवाई किंवा ह्या गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी. त्यांनी आम्ही एवढं वेळोवेळी आमच्या महिला मंडळाने जाऊन तिथे कंप्लेंट्स केलेले आहेत, त्याच्यावर त्यांनी विचार करावा. आमच्या पोलिसांच्या पोलीस कुटुंबाचे हां, प्रत्येक वेळोवेळी तुम्ही लोक खच्चीकरण करता. आम्ही लोक ज्यावेळी ड्युटीवर जातात ते लोक, तर आम्ही कसे असतो ते आम्हाला आमचं माहिती आहे. त्यावेळी तुम्ही लोकांनी विचार करावा ह्या गोष्टीचा आणि त्यांच्यावर कारवाई करायची. आणि तुमचं संरक्षण तेच आम्हीच लोक करतोय ना.